बातमी महत्त्वाची आहे। मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होते। संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबे-जळगाव धरण साठ्यात मोठी घट झालेली आहे। पाणीसाठ्यात घट झाल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। तर संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबे-जळगाव धरण साठ्यात मोठी घट झालेली आहे। मराठवाड्यातील एकूणच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होते। संभाजीनगर जिल्ह्यात लिंबे-जळगाव धरण साठ्यात लिंबे-जळगावमधील धरणातील साठ्यात मोठी घट झालेली आहे। सध्या उन्हाचा कडाका चांगलाच आहे। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईची मोठी तीव्रता जाणवायला लागलेली आहे। मराठवाड्यामध्ये जे काही छोटे मोठे धरण आणि तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, त्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। आपल्या समोर हे जे काही धरण दिसत आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लिंबे-जळगाव परिसरातलं सर्वात मोठं धरण आहे। याच धरणावरून या परिसरातल्या 20 ते 25 गावांना पाणी पुरवठा केला जातो। त्याचबरोबर हजारो एकर शेतीला सुद्धा पाणी पुरवठा केला जातो। मात्र एप्रिलच्याच पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर पाणी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात झाली होती। आता जर बघितलं तर हे तळ जे आहे ते पूर्णपणे आटायला लागलं असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। समोर धरणाचा पाळू किंवा इतर सुद्धा परिसर आपल्याला दिसतोय। तो परिसर जर बघितला तर या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। अगदी गुडघ्या इतकंच पाणी या धरणामध्ये सगळीकडे शिल्लक राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ही धरणामध्ये अशा स्वरूपाची काटेरी झाडं सुद्धा वाढलेली आहेत आणि त्याचबरोबर धरणाची अवस्था जी आहे ते विदीर्ण झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। धरणावरती काही ठिकाणी आपल्याला पक्षी सुद्धा बसलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भक्ष्याच्या शोधात हे पक्षी सुद्धा या धरण परिसरामध्ये आलेले पाहायला मिळतात। या धरणातला पाणीसाठा आटल्यामुळे ज्या काही गावांच्या पाणी पुरवठा योजना या धरणावरती अवलंबून आहेत त्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय। तर दुसऱ्या बाजूला शेतीच्या सिंचनाचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।